नमस्कार, मॅनिफेस्ट विथ दीपालीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आपला आजचा टॉपिक आहे नातेसंबंध सुधारण्यासाठी आपण लॉ ऑफ अट्रॅक्शन हे कसे वापरू शकतो. पण जर मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही फक्त एका महिन्यात तुमचं नातं सुधारू शकता, तर हा जर तुम्हाला 1 महिना जास्त वाटत असेल तर तुम्ही 15 दिवसात तुम्ही हे करू शकता. ते कसे? लॉ ऑफ अट्रॅक्शनने. हो, हे शक्य आहे. जर तुम्ही लॉ ऑफ अट्रॅक्शन हे योग्य पद्धतीने वापरलात तर तुमच्यापैकी काही लोकांना हा प्रॉब्लेम आहे. तो म्हणजे कोणता? निगेटिव्हिटी क्रिएट करणे. म्हणजे कसं असते माहिती आहे का? आपण जर योग्य पद्धतीने लॉ ऑफ अट्रॅक्शन हे जर वापरलं ना तर आपण सगळ्या गोष्टी ह्या म्हणजे सुधारू शकतो. आणि काही काही लोकांना सवय असते ती म्हणजे कशी की निगेटिव्हिटी क्रिएट करणे. ती कशी? म्हणजे उदाहरणार्थ की ती तुमच्याशी म्हणजे माझ्याशी बोलतच नाही, मेसेज सीन होतात पण ती रिप्लाय देत नाही. छोट्या छोट्या गोष्टी मग ह्या भांडणामध्ये रूपांतर करत असतात. आणि मग आपण काय करतो? ओव्हर थिंकिंग, निगेटिव्ह विचार. तो मला इग्नोर करतोय किंवा ती मला इग्नोर करते. मग आपल्या मनात विचार येतात, आपलं नातं संपलं का? आणि इथेच आपण चूक करतो, कारण तुम्ही जे विचार करता तेच तुम्ही अट्रॅक्ट करता. लॉ ऑफ अट्रॅक्शन सांगतो तुमची एनर्जी, तुमचा रिझल्ट. जर तुम्ही सतत दुःखी निगेटिव्ह फेअरमध्ये असाल तर रिलेशनशिप अजून खराब होईल. पण जर तुम्ही पॉझिटिव्हिटी एनर्जी दिलीत तर सिच्युएशन बदलू शकते. ती कशी? पहिले निगेटिव्ह विचार करणे थांबवा. ज्या व्यक्तींसोबत आपले भांडण झाले असतील त्या व्यक्तीचा चेहरा डोळ्यासमोर आणा आणि तिच्यासोबत चांगल्या गोष्टी फील करा. त्या व्यक्तीने तुमच्यासाठी काय काय चांगल्या गोष्टी केल्या आहेत त्याविषयी कृतज्ञता व्यक्त करा. दररोज 5 मिनिटे तुम्ही आणि ती व्यक्ती असं जणू काय म्हणजे आनंद व्यक्त करा. जर आपण कॉलवर बोलत आहात, सगळं नॉर्मल झालं आहे असं फील करा. कारण इम्पॉर्टंट फक्त इमेजिन नाही, फील करा जणू ते खरंच घडते. विज्युअलाइज करा. एक कल्पना करा मंडळी की आमच्यात प्रेम परत येत आहे. तो किंवा ती मला समजून घेत आहे. माझं नातं स्ट्रॉंग होत आहे. रिपीट करा 11 वेळा. यामुळे आपलं जे सबकॉन्शियस माइंड असते ना ते बदलत असतं. सर्वात इम्पॉर्टंट स्टेप म्हणजे काय? एक सिम्पल मेसेज करा. म्हणजे कसा की हाय, कशी आहेस? माझी चूक असेल तर सॉरी. कारण इगो जो असते ना आपला तो बाजूला ठेवा. लॉ ऑफ अट्रॅक्शन फक्त विचार नाही, ॲक्शन प्लस एनर्जी इज इक्वल टू रिझल्ट. आणि त्यासोबत तुम्ही होपोनोपोनो प्रेयर पण केली तरी रिझल्ट खूप लवकर मिळतो. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की होपोनोपोनो म्हणजे काय? हे काय आहे? तर ही एक प्राचीन आध्यात्मिक पद्धत आहे जी हवाई येथून आली आहे. याचा मुख्य अर्थ असा आहे की आपलं मन आणि नातेसंबंध, आयुष्य याला क्लीन करणे म्हणजे साफ करणे, हिलिंग करेक्शन म्हणतात याला. ही एक अशी पद्धत आहे ज्यामध्ये आपण स्वतःच्या आतल्या जे निगेटिव्हिटी असते ना किंवा नकारात्मक भावना असतात ना, आठवणी आणि ब्लॉक्स हे दूर करतो. यामुळे आपलं मन शांत होत असतं, नातेसंबंध सुधारत असतात, जीवनात सकारात्मक बदल येतात. आपण जर ही कशी टेक्निक आहे हे मी तुम्हाला सांगते. ज्या व्यक्तीच्या विषयी आपल्या मनामध्ये निगेटिव्हिटी आली असेल किंवा असं म्हणजे कोणते जे पर्सन असेल व्यक्तीच्या विषयी जर आपल्या मनात जर निगेटिव्ह आलं, काय म्हणायचं आपण ना? आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, आय थँक यू आणि आय लव्ह यू. हे असं आपण रिपीट करायचं. म्हणजे ही वाक्य जर आपण म्हटलं ना तर लवकर रिझल्ट येत असतो. जर तुम्ही हे 15 दिवस फुल विश्वासाने केलं ना तर तुम्हाला नक्कीच चेंज दिसेल. तर कमेंटमध्ये लिहा यस. जर तुम्ही हा चॅलेंज घेणार असाल तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया होपोनोपोनो प्रेयर्स. होपोनोपोनो प्रेयरच्या विषयी आपण अधिक जाणूया. तर चला व्हिडिओचा एंड करते. थँक्यू.